Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to learn 9th standard semi-English poem Coromandel Fishers. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोरोमंडल फिशर्स ही पोएम शिकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. Rise brother rise, the wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. मित्रांनो, पहिल्या स्टांजामध्ये ज्या पोएटेस आहे सरोजिनी नायडू त्या सांगत आहेत. एक प्रकारे त्यांनी फिशरमॅन म्हणजे जे मासेमार आहेत ते कशा प्रकारे जीवन जगतात, कसे एकमेकांशी संवाद साधतात तेच या पोएम मधून आपल्याला सांगितलेलं आहे. ते मासेमार म्हणतात, राईज ब्रदर राईज. राईज म्हणजे उठा, उठा भावांनो उठा. द वेकनिंग स्काईज म्हणजे हे जे उगवतीचं आकाश आहे, प्रे टू द मॉर्निंग लाईट सकाळच्या सूर्यप्रकाशाची प्रार्थना करत आहे. म्हणजे अगदी पहाटेचा सकाळचा वेळ आहे. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. डॉन म्हणजे पहाट आणि विंड म्हणजे वारा. जो वारा आहे तो पहाटेच्या कुशीमध्ये अशा प्रकारे झोपलेला आहे, लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. जणू काही एक छोटा मुलगा जो रात्रभर रडल्यानंतर सकाळी सकाळी झोपी गेलेला आहे. अशा प्रकारे वारा हा पहाटेच्या कुशीमध्ये निजला आहे. कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोर. ते म्हणतात की चला, लेट अस गॅदर. गॅदर म्हणजे गोळा करणे, नेट्स म्हणजे जाळं आणि शोर म्हणजे किनारे. किनाऱ्यांवरून आपलं मासे पकडायचं जाळं आपण गोळा करूया, चला. अँड सेट अवर कॅटॅमरन्स फ्री. आणि आपल्या कॅटॅमरन्स म्हणजे छोटे जहाज, छोट्या होड्या जे मच्छीमार मासे पकडायसाठी वापरतात. ते म्हणतात की चला आपण जाळं गोळा करूया आणि आपल्या जहाजांना समुद्रामध्ये उतरवूया. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड. कशासाठी? टू कॅप्चर. कॅप्चर म्हणजे पकडणे, लिपिंग म्हणजे उड्या मारणारी, वेल्थ म्हणजे संपत्ती आणि टाइड म्हणजे लाटा. तर लाटांमध्ये उड्या मारणारी ही जी संपत्ती आहे म्हणजे हे जे मासे आहेत यांना पकडण्यासाठी. फॉर वी आर द किंग ऑफ द सी. कारण आपण या समुद्राचे राजे आहोत. तर पहिल्या स्टांजावरून आपल्याला जे मासेमार आहेत त्यांची फिश पकडायसाठी जी प्रिपरेशन आहे, तयारी आहे, ती दिसून येते की कशा प्रकारे अगदी पहाटे सकाळी ते फिश पकडायच्या तयारीत असतात. नो लॉंगर डिले, let us hasten away in the track of the seagull's call. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. What do we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives? He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. सेकंड स्टांजा मध्ये पोएटेस म्हणतात किंवा तो फिशरमॅन आहे जो की नरेटर आहे तो म्हणतो, नो लॉंगर डिले म्हणजे आता उशीर करू नका. डिले म्हणजे उशीर करणे. आता उशीर करू नका. लेट अस हॅसन अवे इन द ट्रॅक ऑफ द सिगल्स कॉल. हॅसन अवे म्हणजे घाई करणे आणि चला घाई करत आपण जाऊया कुठे? इन द ट्रॅक ऑफ द सिगल्स कॉल. जिकडून समुद्र पक्षाचा आवाज येत आहे त्या दिशेने आपण जाऊया. आता समुद्र पक्षी जिकडे जात आहे तिकडे हे फिशरमॅन यासाठी जात आहेत कारण समुद्र पक्षी त्याच दिशेला जातो जिकडे खूप साऱ्या फिश असतात, मासे असतात. म्हणूनच हे फिशरमॅन सुद्धा ते समुद्र पक्षाचा पाठलाग करतात, जेणेकरून त्यांना माहिती असते की फिश जास्त कुठे मिळणार. द सी इज अवर मदर, द क्लाउड इज अवर ब्रदर, द वेव्स आर अवर कॉम्रेड्स ऑल. पुढे तो म्हणतो की ही समुद्र आपली माता आहे. द क्लाउड्स इज अवर ब्रदर, हे ढग आपले भाऊ आहेत. द वेव्स आर अवर कॉम्रेड्स, आणि या लाटा आपल्या कॉम्रेड म्हणजे आपल्या सोबती आहेत. What do we toss at the fall of the sun, where the hand of the sea god strikes? जर एखाद्या वेळी असं झालं की समुद्र देवता, सी गॉड म्हणजे समुद्र देवताने जर आपल्याला फॉल ऑफ द सन म्हणजे संध्याकाळच्या वेळी कुठे दूर भरकटवून टाकलं, जर आपण संध्याकाळी परतताना जर भरकटून गेलो समुद्रामध्ये तर काय होईल? ही हु होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर. फिशरमॅन म्हणतो की तो समुद्र देवता स्टॉर्म म्हणजे वादळाला त्याच्या केसाला पकडून धरून ठेवेल, म्हणजे वादळाला थोपवून ठेवेल. विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स.
आणि आपल्या छातीमध्ये आपल्याला लपवून, स्वतःच्या छातीमध्ये आपल्याला लपवून तो आपल्या जीवांचे रक्षण करेल. म्हणजे जे फिशरमॅन आहेत ते समुद्र देवतेवर विश्वास ठेवतात. त्यांना खात्री आहे की समुद्र देवता त्यांच्या जीवाचं रक्षण करेल. त्यांच्यासोबत कुठलंही बरं वाईट समुद्रामध्ये ते असताना होऊ दिलं जाणार नाही. Sweet is the shade of coconut glade and the scent of the mango grove. And sweet are the sands at the full of the moon, with the sounds of the voices we love. But sweeter, O brothers, the kiss of the spray and the dance of the white foam's glee. Row, brother, row to the edge of the verge, where the Losca mates with the sea. लास्ट स्टांजामध्ये पोएटेस म्हणतात किंवा तो जो फिशरमॅन आहे तो म्हणतो, स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. कोकोनट ग्लेड म्हणजे जी कोकोनटच्या झाडांची राई आहे, वनराई आहे, त्याचा शेड, त्याचा जो शेड आहे म्हणजे सावली, त्याची जी सावली आहे नारळाच्या झाडांची, ती कशी आहे, खूप छान आहे, स्वीट आहे. अँड सेंट ऑफ द मँगो ग्रू, आणि आंब्याची जी आमराई आहे तिचा जो सुगंध आहे तो सुद्धा तितकाच आनंददायी किंवा स्वीट आहे असं तो फिशरमॅन म्हणतो. म्हणजे त्याला दोन्ही आवडतात, त्याला नारळाच्या झाडांची सावली आणि आंब्याच्या झाडाचा सुगंध आवडतो. अँड स्वीट आर द सायन्स ऑफ द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ व्हॉइसेस वी लव्ह. आणि पूर्ण चंद्राच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चमकणारी वाळू सुद्धा त्याला फार आवडते. आणि त्यासोबतच लाटांचे किनाऱ्यावर धडकण्याचे जे आवाज असतात ते सुद्धा त्याला खूप प्रिय आहेत. या गोष्टी त्याला फार आवडतात, किनाऱ्यावरील या गोष्टी त्याच्या प्रिय आहेत. बट स्वीटर ओ ब्रदर्स, द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स क्ली. पण तो म्हणतो की स्वीटर ओ ब्रदर, पण याही पेक्षा जास्त प्रिय, या किनाऱ्यावरील गोष्टींपेक्षा जास्त आवडीचं त्याचं काय आहे, तर द किस ऑफ द स्प्रे, तर समुद्रामध्ये उडणाऱ्या लाटांचे फवारे, आणि द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स क्ली, आणि लाटांमध्ये जो फेस, लाटांच्या मध्ये जो फेस असतो त्याची चमक, हे त्याला जास्त प्रिय आहे असं तो म्हणतो. म्हणजे त्याला जमिनीपेक्षा समुद्र हा जास्त प्रिय आहे, त्याला तिथे जास्त आवडते. शेवटच्या लाईन मध्ये तो म्हणतो, रो ब्रदर रो टू द एज ऑफ द कर्स. त्यामुळे रो ब्रदर रो, आपली नाव घेऊन चल, टू द एज ऑफ द वर्ज, त्या की टोकापर्यंत, एज पर्यंत, वेअर द लोस्का मेट्स विथ द सी, तिथं आकाश आणि समुद्र एकमेकांना टच करत आहेत, एकमेकांना स्पर्श करत आहेत, त्या क्षितिजापर्यंत तो आपल्या सोबत्याला जहाज न्यायला सांगत आहे. म्हणजे यावरून आपल्या ओव्हरऑल पोएम वरून आपल्या लक्षात येते की समुद्रामध्ये मासेमारी करणारे जे फिशरमॅन्स असतात त्यांचं लाईफ कसं असते आणि त्यांचं समुद्रावर किती प्रेम आहे, ही आपल्याला हे सर्व आपल्याला या पोएम मधून कळतं. आय होप सर्वांना पोएम चांगल्या प्रकारे समजली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.